गाईज, वेलकम एव्हरीबडी टू माय यूट्यूब चॅनल अँड माय फर्स्ट व्हिडिओ. सो आज मी जात आहे ठाण्यामध्ये दहीहंडी बघण्यासाठी माझ्या मित्रांसोबत. तर बघूया आपल्याला शूट करायला भेटतं आहे का, कारण आज खूप जास्त पाऊस पडतो आहे. तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया व्हिडिओमध्ये. आपल्या कोणत्या महिला गोविंदाबद्दल जर या ठिकाणी आलं असेल तर आपण कृपया नोंदणी करायची. कोणत्याही महिला गोविंदाबद्दल व्यासपीठावरून आपण आपल्या नावाची नोंदणी करायची. संघर्ष गोविंदाबद्दल खूप वेळ झालेला आहे. संघर्ष किती वेळ लागणार आहे? एक मिनिट शांत राहा. एक मिनिट थांबा. 1 2 3 4 5 6 थांबा लागतंय. 2 मिनिटं शांत बसा. आमचं पण पहिलं वर्ष आहे. मी काय एक्सपर्ट नाही. थांबा. एक खाली उतरल्यानंतर एक थोडं डीजेचं गाणं लागेल. त्याच्यानंतर पुढचं मंडळ थर लावेल. तर गोंधळ बिलकुल गोविंदाबद्दल आपल्या मनापासून स्वागत. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला दर लावायचे आहे. काही बदलांचा फक्त तुम्ही थोडं ठीक आहे. थोडं सांगा. हुंडा वाईकडे जागा द्यायची. हुंडा वाईकडे आपल्यासोबत मंचावरती कॅन्सर पेशंट सुद्धा आहे. त्यांचं आपण एक मानवी मनोरंजन असले थर रचण्याचे करायचं आहे. जे कॅन्सर पेशंट आलेले आहेत त्यांच्यासाठी आपण एक स्पेशल दहीहंडी इथे मंचावरती राबवलेली आहे. तर ती आपण त्याच्यानंतर शिवतेज नंतर संभाजी नंतर लोकमान्य.
शिवतेज कडक 7 रनांची सलामी. सावकाश 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 कडक सलामी दिलेली आहे. जरा टाळ्या वाजवूया जोरदार शिवतेजसाठी. सावकाश सांभाळा सांभाळा सांभाळा. तिथे पाणी पाठवा तिकडे आतमध्ये. सावकाश सांभाळा सांभाळा त्यांना. संभाजी सावकाश खाली उतरायचं. महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे न रहे। हमारे देश की हर माता, देश की हर बहन को और देश की हर बेटी को आज समर्पित करता हूं। ऑपरेशन सिंदूर जिनमें 5 लड़ाकू और एक AEW&C खुफिया विमान शामिल था। S-400 एयर डिफेंस सिस्टम ने 300 किलोमीटर दूर से दुश्मन के पंख काट दिए और बेलारी एयरबेस पर AEW&C विमान को ध्वस्त कर दिया गया।
टाळ्या जोरदार यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. X1X crew, क्या बात है. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आहे अखंड महाराष्ट्राने अनुभवलेली आहे असे सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांची उपस्थिती काही वेळातच इथे असणार आहे. आपल्या समवेत आज इथे उपस्थित असणार आहेत. आपल्या गोविंदांना शुभेच्छा देण्यासाठी साहेब इथे उपस्थित असणार आहेत. काही वेळातच त्यांची उपस्थिती. म्युझिक थांबवायचे. 8 थर रस्ते आहेत. 8 थर थोडंसं सहकार्य करूया आपण. 8 थर जणांची उपस्थिती लाभलेली आहे. आपल्या या बॉलिवूड इंडस्ट्रीचे अण्णा सुनील शेट्टी सर. Mr. Sunil Shetty is an Indian celebrity. He's a legendary actor in the Bollywood industry. And today he's representing the Manex Desai. He's wearing the same jersey like y'all. मी आज या ठिकाणी संस्कृती व प्रतिष्ठानच्या या दहीहंडीला अरे आज आपल्या ठाणेकरांचा आवाज किती जोरदार पाहिजे. सुनील शेट्टी सर आलेले. सर नाईक साहेबांना विनंती करतो की आपण साथर. इकडेच लावलं त्यांना पण मोठं कॉंग्रॅच्युलेशन. प्रताप साहेबकडे मी वर्षानुवर्ष येतो आणि मी एक ऍक्टर म्हणून इकडे आलेलो नाही, एक मित्रांच्या सारखं एक फॅमिली सारखं इकडे आलेलो. आणि तुम्हाला फक्त एकच बोलणार मी की जे काय करतात एक दुसऱ्याला सपोर्ट करून करा आणि सेफ्टी ठेवून सर्व करा. एक मोठं स्पोर्ट आहे आणि मोठं होत चाललेलं आहे, त्यासाठी जरा सांभाळून करा आणि एक दुसऱ्याने तुम्ही सपोर्ट. धन्यवाद. मी सगळ्या गोविंदांना थँक्यू सो मच. थँक्यू. सुनील शेट्टीच्या माध्यमातून सगळ्यांना एक विनंती करणार आहे. ज्या पद्धतीनं सुनीलवर नियंत्रण ठेवलेलं आहे, रोज किमान 2 तास व्यायाम करतो. माझा अतिशय जवळचा मित्र, मी वय सांगणार नाही पण माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. त्यामुळे आता त्यांनी सांगितलं फक्त वय आहे 65 आणि 65व्या वर्षी एवढी शरीर एष्टी चांगली ठेवली आहे, सुदृढ ठेवली आहे. तुम्हाला सुद्धा विनंती करतो, ती कलाकारांकडनं घेत असतो. कलाकारांकडनं त्याच्या शरीर एष्टीचं सुद्धा काही ना काही घेतलं पाहिजे. असा व्यायाम तुम्ही आम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे असं आवर्जून या ठिकाणी सांगतो. आणि तुम्हाला बोल कसं वाटतंय तुला? एकदम मस्त. दिल गार्डन इथे या चिखलामध्ये गार्डन चिखलातच माझ्या इथे अशा चिखला अंडी घेऊन आले, कपडे चेंज लगेच. मजा आहे ना. बाद में लगा ना, लाइफ टाइम रहता है.
सावकाश सावकाश खाली उतरायचं. या गोविंदा पथकाला का कमबॅकचं नाव दिलं गेलंय प्रो गोविंदामध्ये? याच कारणासाठी पहिल्यांदा थर रचण्याचा प्रयत्न केला, थोडे अयशस्वी, पण पुन्हा एकदा गोवा सर्फर्स दमदार कामगिरी. तुमच्या आमच्या मधल्यासारखाच एक शिवसाई जो आज बोरिवलीचा राजा म्हणून म्हणतो तो ह्या संस्कृती दहीहंडीमुळेच. मी जोरदार टाळ्या वाजवायला सांगेन आपल्या दादांसाठी. आणि मी खरं सांगेन, एक मिनिट, त्यावेळी आम्ही पहिले 9 लावत होतो, लागले नव्हते. दुसरी ट्राय मारत होतो, लागले नव्हते. माझगाव ताडवाडीवाले ते उभे होते. त्यावेळी ही एक आमच्या मंडळाची आई आम्हाला भेटली, जिने आम्हाला सांगितलं जर तुम्ही उतरलात तर तुम्हाला आम्ही ती हंडी देणार. ती हंडी आम्ही फोडली आणि त्यापासून आज शिवसाई हा बोरिवलीचा राजा म्हणून ओळखला गेला. म्हणून ह्या मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि मी या माईकवरनं सांगेन, दादा आम्ही कित्येक वर्ष प्रयत्न करतोय मॅडमना आमच्या ग्राउंडवरती प्रॅक्टिसच्या दरम्यान एकदा बोलवायचा, परंतु आम्हाला ते भेटलं नाही. मी विनंती करतो पुढच्या वर्षी मॅडम तुम्ही नक्कीच आमच्या ग्राउंडवरती प्रॅक्टिसच्या शुभारंभाला यायला अशी मी आशा बाळगतो. जोरदार एकदा टाळ्या वाजवून मॅडमचं आपल्याला स्वागत करते आणि पूर्वेश दादाचं धन्यवाद. आज जरी तो म्हणत असला, पारितोषिक याला देतोय. म्हणजे आज जरी तो म्हणत असला की परिषदही गेली कित्येक वर्ष प्रयत्न करताय ते येण्यासाठी, पुढच्या वर्षी तुम्ही याल, पण परिषदही तुमच्याकडनं एक प्रॉमिस मागतायत की या वेळेला 9 लागले, पुढच्या वर्षी तुमची तयारी पाहायला ते येतील तेव्हा 10 लागले पाहिजेत. तयारी आहे ना त्याच्यासाठी? अरे गोवा सरपंच घेऊन टाकचा आवाज आला पाहिजे. 1 2 3. नाही नाही नाही, कमी येतोय दमदार आवाज पाहिजे आपल्याला. परत एकदा 1 2 3. क्या बात है. सावकाश पाणी द्या, त्यांना पाणी द्या. आणि गीताताई लगेच हार्नेस. बरं, एक मोबाईल इथे सापडलेला आहे, आपल्यापैकी कोणाचा असेल तर आपण ओळख पटून घेऊन जायचंय. इथे एक मोबाईल सापडलेला आहे, आपल्यापैकी कोणाचा असेल तर ओळख पटून आपण घेऊन जायचंय. चला गीताताई, श्रीसाई जागा करा. चला. प्रतिष्ठान प्रताप सरनाईक फाउंडेशन प्रस्तुत संस्कृतीची दहीहंडी, विश्वविक्रमी दहीहंडी. आणि विश्वविक्रम आज साकारण्यात आलेला आहे. कोकण नगरने 10 थरांचा मानवी मनोरा आज रचलेला आहे. एक इतिहास त्यांनी नक्कीच रचलेला आहे. त्यांचं पथक कोणतं असणार आहे ते? जय हनुमान पथक त्यांची सलामी झालेली आहे. त्यांच्यानंतर आहे विघ्नहर्ता. एक बाईकची चावी आहे, कोणाची हरवली असेल
जर मुंबईला जाणार असेल तर डबल सीट ट्रिपल सीट आला असाल तर रिक्षाने जायला लागेल. सलामी झालेली आहे. काय तुझं म्हणण्याचं नाव फॉलो करू? रायन गोविंदा पथक. आर्यन धीरे धीरे बड़ी चली है जो भी चिंगारी, हरी 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 है उसकी अरमान. थँक्यू अनुष्का. अँड आता पथक ही सलामी देत आहे. तुझं काय मत आहे? काय म्हणायचं आहे तुला? काय वाटतं तू खूप याच्या आधी असं कधी पार्टिसिपेट केलंय का महिला दहीहंडीमध्ये? पण असं तुला हे दृश्य कसं वाटतं बघायला? बोला जय श्रीराम. अरे बजाव. पाहत होते माणेकर. शांत बसायचं नाहीये. चांदण झाली ना, अग चांदण झाली ना, एक विहिरीची पाहत होते. खूप खूप शुभेच्छा साईराम गोविंद पथक. चल खाली खाली. सावकाश सावकाश सावकाश. चला सावकाश 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 सावकाश.
पाणी द्या पाणी द्या पाणी द्या पाणी द्या पाणी द्या लगेच पाणी द्या. चांगले साथर सावकाश उतरा, घाई करू नका, घाई करू नका. यशवाल्यांनाही खूप खूप शुभेच्छा. या मैदानावर पहिल्यांदा तुम्ही नवथरचा प्रयत्न करताय आणि नक्कीच ते नवथर तुमचे यशस्वी होतील अशा तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि इतर सर्व गोविंदांना विनंती करतो, कृपया करून शांतपणे आपण या ठिकाणी यश गोविंद पथकचे नवथर पाहायचे. त्यानंतर मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय, जय जवान गोविंद पथकाच्या सगळ्या आमच्या गोविंदांना या ठिकाणी आतमध्ये येण्यासाठी बॉबी सिंग खाली होता, बॉबी सिंग क्या बात है. खूप खूप अभिनंदन. विजय कुठे विजय? अरे विजय कुठे विजय? हे विजय. आणि यश, आपण या वर्षी नवीन प्रथा रुजू केलेली आहे. जसे तुम्ही एक 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 करत थर रचताय, 9 थर रचलेत, ते तुमच्या आवाजात इथे सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे की तुम्ही कशा रीतीने 9 थर रचलेत. सगळ्यांचा आवाज एकत्र आला पाहिजे. यश गोविंद पथक, कसे रचले तुम्ही 9 थर? 1 2 9 थर. आता बघा, अजून एक आयोजक तयार झालेले आहेत. आमचं मान अजून पूर्ण झालेलं नाहीये, कारण संस्कृतीच्या अंडीला आम्ही 9 थरातून लावले नाहीये आणि तोही तुमचा स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. पुढल्या वर्षी 10 थरासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आणि या ठिकाणी तुम्ही यशस्वी 9 थर लावल्याबद्दल तुम्हाला 5 लाख रुपयाचं रोख पारितोषिक आणि 2 ट्रॉफ्या. त्यात एक महाराष्ट्राच्या किल्ल्यांवर असलेली आपली जी ट्रॉफी आहे, तुमच्या मनात जी इच्छा असेल ती ट्रॉफी तुम्ही घ्यायची. आणि दुसरी आपली मानाची म्हणजे संस्कृतीची ट्रॉफी सुद्धा आज या ठिकाणी तुम्हाला आम्ही प्रदान करणार आहोत. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं मनापासून शुभेच्छा देतो. सगळ्यांना विनंती आहे, शांत बसा, शांत बसा, कोणी ओरडू नका, शांत बसा. जोवर थर रचून होत नाही, शांतता बाळगायची. आपल्याला विनंती आहे, शांतता बाळगायची. सावकाश सामा. बाकीच्यांनी थोडी शांतता बाळगूया, विनंती आहे. हॅलो. सुंदर शिक्षण अजिंक्य
अजिंक्यमध्ये आपले पोलीस बांधव आहेत ते खूप सुंदर असं मानवी मंडळ त्यांनी बसलेलं आहे. अभिनंदन. आवाज करू नका, विनंती, आवाज करू नका कोणी. एकदा ऍक्शन रिप्ले लावा, इतक्यासाठी राहिलं पण लावा. तेच बोललो ना. हॅलो हॅलो हॅलो. चार एक्के तुझे. पॉज करायला विसरू नका, जवळ गेलात की. सातवा, आठवा, नऊ. स्लो मोशन करा, स्लो मोशन करा. 9. आपण टोनीला जाहीर करायला सांगू. टोनी, व्हॉट डू यू थिंक, वॉज इट गेस करा का? बडा आहे. जय जवान यशस्वी दातर लावलेला आहे.
हा मैदान कोणाचा आहे? आणि या मैदानावर चला जय जवान थोडा मदतीसाठी पुढे पाचवा बसलाय, पाचवा उभा राहिलाय, सहावा बसला. पुढची 30 सेकंद फक्त, पुढची फक्त 30 सेकंद. सहावा, सातवा आला. हंडी खाली घे, हंडी खाली घे, हंडी खाली घे, हंडी खाली घे. कोमाल शांत बसा, शांत बसा. शांत बसा, शांत बसा. शेवटची 10 सेकंद आहेत फक्त.
आपण किती वेळा 10 लावले? आज आपण काय केली? आणि ही हॅट्रिक कुणाची आहे? ही हॅट्रिक बापाची आहे. आणि बाप असतो. विजू 7-12 पण आपल्याच बापाचा आहे. 7-12 पण आपल्या बापाचा आहे. अविनाश दादा आगे बढ़ो. अविनाश दादा आगे बढ़ो. गरीब जनतेवर सदैव त्यांचं लक्ष. ठाणे पालघर जिल्ह्याचे दादा आहेत. तिसऱ्या ठिकाणी कुठं लावला पहिला? कॉपी करायची नाही. अरे छोटे मोठे घातले खिशात. अरे किती लावले? अरे किती वेळा लावले? अरे किती लावले? अरे कोणी लावले? अरे सबसे आगे लड़के कौन? अरे वीर बहादूर लड़के कौन? येऊन येणार कोण? आवाज येते, आवाज येते, आवाज येते. हे ऐका, हे एक मिनिट. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? बरं वाटतंय मला, पण बरं वाटतंय. पण तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो, मी 2 वर्षापूर्वी संदीपला एक पुरस्कार मिळावा याच्यासाठी मी प्रयत्न करत होतो, जो महाराष्ट्र शासनाचा आहे. आणि त्यावेळेला जेव्हा माझा प्रयत्न असफल होत होता, त्यावेळेला संदीप बोला, दादा ज्या दिवशी 10 थर लावील ना, तोच माझा पुरस्कार असेल. हा संदीप हा मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, दहीहंडी सणाचा भीष्म पितामह झाल्याशिवाय राहणार नाही.